एका मेडिकल कंपनीचा मालक स्वराज जगताप हा एवढा मोठा होता की त्याला पैशाची कोणतीही कमी नसताना देखील त्याने आपल्या आईवडिलांची एवढी बेकार आणि वाईट अवस्था करून ठेवली होती की फक्त याच कारणावरून त्याची कंपनी बुडाली होती. कारण की एखाद्याने दिलेला आशीर्वादसुद्धा फुकट जात नाही आणि एखाद्याने दिलेला शापसुद्धा फुकट जात नाही. मग आईवडिलांचा तळतळाट कसा जाणार होता? त्यांनी एवढा त्रास त्याच्या आईबाबांना दिला होता की त्याच्या शेवटच्या क्षणाला तो त्याचं सगळं सुख प्रॉपर्टी गमावून बसला होता. आणि हे सगळं झालं ते फक्त आणि फक्त आईवडिलांच्या शापामुळेच. रजनीताई त्यांच्या मुलाच्या कंपनीच्या बाहेर गेटजवळ बसून मुलगा येण्याची वाट पाहत होत्या. त्यांची नजर फक्त दाराकडेच होती. त्यांच्या नजरेत एक काळजी, चिंता, भीती स्पष्टपणे दिसत होती. एका जागी बसून खूप वेळ बसून आता त्यांचे गुडघे सुद्धा दुखू लागले होते. तिथे शेजारी बसलेल्या सेक्युरिटीला त्यांच्याकडे पाहून त्यांची खूप दया आली आणि त्याने त्यांची खुर्ची त्यांच्याकडे सरकवली आणि त्यांना बसायला सांगितले. तेव्हा रजनीताईंनी त्याचे आभार मानले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी त्याला मनापासून आशीर्वाद दिला. काही वेळाने त्यांच्या मुलाच्या गाडीचा खाली उतरण्याचा पाहून रजनीताई धावत धावत पळत त्यांच्या मुलाजवळ गेल्या आणि त्याला बिलगून ढसढसा रडू लागल्या. जणू काही त्यांनी इतक्या वेळेपासून दाबून ठेवलेला अश्रूंचा बांध फुटला होता. पण आईला अशा कपड्यांमध्ये सगळ्या लोकांसमोर बिलगलेले पाहून स्वराजला खूप अपमानात झाल्यासारखे वाटले होते. त्याने लगेच रजनीताईंना स्वतःपासून दूर करून सेक्युरिटी गार्डला विचारले, कोण आहे ही म्हातारी आणि इथे काय करत आहे? तो गार्ड म्हणाला की सर, त्या कधीपासून तुमची वाट पाहत आहे. बघा सर, तुमच्यामुळेच त्यांची रडून रडून वाईट अवस्था झाली आहे. स्वराज त्या गार्डवर ओरडत म्हणाला, डोकं खराब आहे का तुझं? हे माझं ऑफिस आहे. कुणीही येण्यासाठी मी इथे धर्मशाळा उघडलेली नाही. मी हे ऑफिस भिकाऱ्यांची सेवा करण्यासाठी उघडलेलं नाही. बाहेर काढ यांना काही पैसे देऊन. कळत नाही कसे निर्लज्जपणे भीक मागण्यासाठी येऊन जातात. आपल्याच मुलाच्या तोंडून आपल्याच बद्दल असे शब्द ऐकून त्यांना खूप मोठा धक्का बसतो. त्या जागेवर स्तब्ध होऊन त्यांच्या मुलाकडे एकटक बघत राहतात. त्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात. बाळा, हे तू काय बोलत आहेस? तुझे वडील तिकडं रुग्णालयात जीवन मरणाच्या दारात उभे आहेत. डॉक्टरांनी सांगितले आहे की त्यांच्यासाठी लवकरात लवकर रक्ताचा बंदोबस्त करा. बोलता बोलता रजनीताई मुलाच्या पायावर पडून नवऱ्याच्या जीवाची भीक मागू लागल्या आणि ढसढसा रडू लागल्या. स्वराजने त्यांचा हात पकडून त्यांना बाजूला सरकवले आणि म्हणाल्या, तुला काय वाटतं? वडिलांचा जीव वाचवण्यासाठी मी बेडवर पडू का? मागच्या वेळी मी किती आजारी पडलो होतो माहिती का? निघ इथून. माझ्याजवळ इतका वेळही नाही आणि मी त्या म्हाताऱ्याला माझं एक थेंब रक्तही देणार नाही. रजनीताई त्यांचा पदर पसरून स्वराजला म्हणाल्या, फक्त एकदा माझी मदत कर बाळा. मी काही करून तुझ्या उपकाराची परतफेड नक्की करेल आणि तुझे सर्व कर्ज परत करेल. जर तू रक्तदान केल्याने तुझ्या वडिलांचे प्राण वाचत असतील तर. रजनीताई पुढे काही बोलण्याच्या आधीच स्वराज त्याच्या आईवर जोरात ओरडला, कळत नाही का तुला? भिकाऱ्यासारखी मागेच लागलेली आहे माझ्या. इतकं बोलून स्वराजने थोडे पैसे आईच्या तोंडावर फेकले आणि म्हणाला, हे उचल आणि आता यापेक्षा जास्त अपेक्षा माझ्याकडून ठेवू नकोस. इतकं बोलून स्वराज तावातावाने त्याच्या आईकडे दुर्लक्ष करून तिथून निघून गेला. हे सर्व काही तिथे उभा असलेला सेक्युरिटी गार्ड देखील पाहत होता. त्याचे डोळे भरून आले होते. स्वराज आत जाताच तो धावत पळत रजनीताई यांच्या जवळ आला आणि त्यांना हातांना पकडून उभे केले. त्यांना पाणी पाजले आणि विचारले, आई, हा खरंच तुमचा मुलगा आहे का? रजनीताईंनी होकारार्थी मान हलवली. तेव्हा सेक्युरिटीने त्यांना संपूर्ण कहाणी विचारली, जे ऐकून तो सुद्धा आतून पूर्णपणे हादरला. तो रजनीताई यांना धीर देत म्हणाला, आई, तुम्ही काळजी करू नका. सगळं काही ठीक होईल. देवावर विश्वास ठेवा. मला सांगा की मी तुमची काय मदत करू शकतो? तो म्हणाला, बाबांना रक्ताची गरज आहे तर त्याची व्यवस्था होईल. इतक्यात स्वराज त्याच्या मीटिंगला जाण्यासाठी बाहेर निघाला.
तर त्याच्या आईला तिथेच बसलेलं पाहून रागाने त्याने त्याच्या आईचा हात पकडला आणि तिला तिथून घेऊन जाऊ लागला. त्याच वेळी त्याच्या व्यतिरिक्त तिथे अजून कोणी नव्हते. त्याने विचार केला की कोणी यायच्या आत आईला इथून बाहेर काढतो. जर आईला इथे कोणी पाहिलं आणि तिने तिचे तोंड उघडले तर माझी लाखो रुपयांची डील कॅन्सल होईल. पण त्या गार्डने कसला विचार न करता पुढे येऊन त्याच्या बॉसच्या स्वराजच्या जोरदार कानाखाली वाजवली. आवाज इतका मोठा होता की आत काम करत असलेली सगळी लोक ऑफिसमधून बाहेर आली होती आणि स्वराजकडे पाहत होती. लाज नाही वाटत स्वतःच्या आईसोबत असं करताना? तो सिक्युरिटी गार्ड त्याच्या बॉसला म्हणाला, तुझी हिंमत एवढी की तू तुझ्या बॉसवर हात उगारला? मी आत्ताच्या आत्ता तुला नोकरीवरून काढून टाकतो. स्वराज रागाने म्हणाला, अरे लात मारतो मी तुझ्या नोकरीला. जो स्वतःच्या आईवडिलांचा होऊ शकत नाही तो आमचा काय होणार? आज त्या सिक्युरिटी गार्डची हिंमत पाहून सगळे लोक आश्चर्यचकित झाले होते आणि स्वराज एका हाताने त्याचा गाल पकडून उभा होता. त्या गार्डने रजनीताईंचा हात पकडला आणि म्हणाला, चला आई इथून. रजनीताई सरळ हॉस्पिटलला पोहोचल्या. डॉक्टरांनी त्या गार्डचा रक्तगट चेक केला तर योगायोगाने त्याचे रक्त आणि रजनीताई यांच्या नवऱ्याचे रक्त मॅच झाले होते. रजनीताई समोर खुर्चीवर बसून त्या सिक्युरिटीला मनापासून आशीर्वाद देत होत्या. तिच्यासाठी तो देवाचे रूप घेऊन आलेला होता. रजनीताईंनी रक्त दिल्यानंतर तो सिक्युरिटी गार्डच्या पायावर पडून ढसढसा रडू लागल्या. गार्डने त्यांना उचलून उभे केले आणि म्हणाले, आई तुम्ही या गरीब मुलाला पापाचे भागीदार बनवत आहात का? आईचे हे हात नेहमी मुलांना आशीर्वाद देण्यासाठी हवेत. हे हात नेहमी मुलांना आशीर्वाद द्यावात. तो सिक्युरिटी गार्ड रजनीताई यांचे दोन्ही हात त्याच्या डोक्यावर ठेवत म्हणाला, बाळा आज माझ्यामुळे तुला तुझी नोकरी गमवावी लागली. माझ्याकडे हे थोडेफार पैसे आहेत, ठेवून घे. तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी कामी येतील. आई नोकरीबद्दल आपण नंतर विचार करू. तू आधी इथे बस. सकाळपासून रडत आहात. माहीत नाही तुम्ही काही खाल्ले आहे की नाही. मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन येतो. रजनीताई पाणवलेल्या डोळ्यांनी फक्त त्याला जाताना पाहत होत्या. हा अनोळखी असून आज त्याने प्रतापरावांचे प्राण वाचवले होते, तर दुसरीकडे त्यांच्या सख्ख्या मुलाने त्यांना भिकारी बोलून त्यांच्या आईपणाचा अपमान केला होता. हाच दिवस पाहण्यासाठी त्यांनी मुलाच्या प्रेमापोटी कष्ट मेहनत घेतली होती का? दिवस रात्र एक करून प्रतापरावांनी मुलाला शिक्षणासाठी परदेशात पाठवले होते, जेणेकरून त्याने त्याची सगळी स्वप्न पूर्ण करावी. मुलगा नोकरीला लागून सेटल झाल्यावर रजनीताई त्यांच्या आवडीनुसार खूप प्रेमाने स्वातीला आपल्या घरी सून बनवून घेऊन आल्या होत्या. विचार करता करता त्यांच्या भूतकाळातील गोष्टी हरवल्या. त्या स्वातीला म्हणायच्या, सुनबाई आता हे घर, या घराची सर्व जबाबदारी तुझी आहे. आता आम्हाला आमच्या ह्या उतरवयात सुखाने आयुष्य जगायचे आहे. रजनीताई त्यांच्या नववधू सुनेला म्हणजे स्वातीला म्हणाल्या. स्वाती आणि स्वराज दोघेही एकमेकांना बऱ्याच वर्षापासून ओळखत होते. त्यामुळे रजनीताई आणि प्रतापराव यांनी मुलाचा आनंद लक्षात घेऊन दोघांचे खूप धूमधडाक्यात लग्न लावून दिले. सुरुवातीला सगळे काही सुरळीत चालू होते, पण स्वाती ही मोठ्या घरची मुलगी असल्यामुळे तिला एकटीला राहण्याची सवय होती. तिला एकांतात राहायला आवडत होते. सासू सासऱ्याने तिला काही कामं सांगितली की तिच्या तळपायाची आग मस्तकात जात होती. ती नेहमी याबाबत स्वराजकडे त्या दोघांची तक्रार करायची, पण तो म्हणायचा की तू काही दिवस चांगलीच वागली तर या सर्व प्रॉपर्टीची मालकीण म्हणून ओळखली जाशील. म्हणून स्वाती तिच्या भावनांना आवर घालत खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवून तिच्या सासू सासऱ्यांची प्रत्येक गोष्ट मान्य करू लागली. एक दिवस प्रतापराव खूप आजारी पडले. त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. तेव्हा त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांच्या उपचारासाठी खूप जास्त खर्च सांगण्यात आला. अशातच रजनीताई यांच्या मुलाला म्हणाल्या की बाळा, तुझ्या वडिलांनी भरपूर सेविंग करून ठेवलेली आहे, पण ती आता आपल्याला मिळणार कशी माहीत नाही आणि तुझे वडील काही सांगण्याच्या स्थितीत नाही.
त्याचमुळे तू पैशांचा बंदोबस्त कर बाळा. त्यावर स्वराज म्हणाला, आई, इतकी मोठी रक्कम आणि तीही इतक्या लवकर कसं शक्य आहे? एक साधारण नोकरी करणारा माणूस आहे मी आणि दुसरीकडे माझे ऑफिसचे काम सुरू आहे. मग इतक्या लवकर इतकी मोठी रक्कम कुठून कसा जमा करू शकतो? रजनीताई म्हणाल्या की बाळा, कोणत्या तरी मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून आधार घे. एकदा का तुझे वडील बरे झाले की सर्व घेतलेले पैसे व्याजासकट परत करू. स्वराज म्हणाला, म्हणूनच मी बाबांना सांगत होतो की तुमचा सर्व हिशोब मला सांभाळायला द्या. पण कदाचित बाबांना माझ्यावर विश्वास नव्हता. रजनीताई म्हणाल्या, बाळा, आता तुझ्या वडिलांना बरे वाटले की सर्वप्रथम मी त्यांना हेच काम करायला सांगेल. आता आमचे वय झाले आहे, कधी काय होईल काही भरवसा नाही. ठीक आहे आई, मी बघतो कुठून काही मदत मिळाली तर. इतकं बोलून स्वराज तिथून निघून गेला. थोड्या वेळाने स्वराज येऊन त्याच्या आईला म्हणाला, आई, पैशांचा बंदोबस्त झाला आहे, पण त्याला 1 महिन्याच्या आत पैसे परत करावे लागतील, नाहीतर माझ्या शब्दाला काहीच अर्थ राहणार नाही. हो स्वराज, एकदा का तुझे वडील बरे झाले की आपण सर्वात आधी हे घेतलेले कर्ज परत करूया. इतकं बोलून रजनीताई प्रतापराव यांच्याजवळ निघून गेल्या. तर इकडे स्वाती स्वराजला एका बाजूला घेऊन गेली आणि म्हणाली, हे काय, इतकी मोठी रक्कम तुम्ही कुठून जमा केली? हे तर आपलेच पैसे आहेत. हो हो, आपलेच आहेत, पण काही मोठं मिळवण्यासाठी असे छोटे छोटे तुकडे करावेच लागतात. त्यावर स्वाती जरा तावतावतच म्हणाली, एकतर तुम्ही मला न विचारता आपले पैसे दिलेत आणि वर असे कोड्यात बोलत आहात. मला तर काही समजत नाहीये. तुम्ही मला जरा सविस्तर सगळे सांगाल का? स्वराज शांतपणे म्हणाला, आता मी बाबांसाठी इतकं कर्ज घेतलं आहे म्हटल्यावर आई ते कर्ज आधी परत करणार, शिवाय बाबांची सर्व खाती माझ्याकडे सुपूर्द करणार. कारण आता त्यांच्या मनात तब्येतीविषयी नेहमीच भीती राहणार. आपल्याला आपले पैसेही परत मिळतील आणि बाबांची संपूर्ण प्रॉपर्टी देखील. मग मी लवकरच माझ्या ऑफिसचा मालक होईल. त्यानंतर काही दिवसातच प्रतापराव डिस्चार्ज घेऊन परत घरी येतात. तेव्हा रजनीताई सर्वप्रथम संपत्तीची कागदपत्रे स्वराजच्या नावावर करण्यासाठी प्रतापरावांना सांगतात. पण असे करण्यास प्रतापराव नकार देतात. अरे, आपल्या म्हातारपणी हीच संपत्ती आपला आधार आहे ना, शिवाय जे काय आपण आहे ते गेल्यानंतर स्वराजचेच आहे. मग त्याला ते आज मिळो किंवा उद्या मिळो, त्याने काय फरक पडतो? त्यावर रजनीताई त्यांना सांगतात की हो, तुमचेही म्हणणे बरोबर आहे, पण आता त्याने पैसे जमा केले आहेत. देऊ नको रो, पण जर समजा तुमची तब्येत पुन्हा खराब झाली आणि पुन्हा हॉस्पिटलमध्ये जावे लागले आणि पैशांची गरज भासली तर पुन्हा कुणाकडे हात पसरवणार? आणि जर ऐन वेळेस पैशांचा बंदोबस्त झाला नाही तर उगाचाच अनर्थ व्हायला नको. आता प्रतापरावांनी सुद्धा विचार केला की हो, तू सुद्धा बरोबर बोलत आहेस. आजकाल माझी अवस्था जी झाली ती पुन्हा झाली तर? हा विचार करत प्रतापरावांनी त्यांची सर्व संपत्ती स्वराजच्या नावावर केली. दुसऱ्या दिवशी रजनीताई स्वातीला आवाज देऊन सांगतात की सुनबाई, जरा यांच्याकरिता पोहे बनवून आण. तर तिकडून सुनबाई जरा चिडून म्हणाली, 1 मिनिट आई, मी एक पेन आणि पेपर घेऊन येते, मग तुम्ही मला सांगा की मी काय काय बनवायचे आहे. रजनीताई म्हणाले, हे तू काय बोलत आहेस सुनबाई? मला समजले नाही. स्वाती रागातच म्हणाली, तुम्हा लोकांच्या नजरेत तर हे घर म्हणजे हॉटेलच आहे ना, आणि मी इथली वेटर जी तुमच्याकडून ऑर्डर घेते आणि बनवून तुमच्यासमोर आणून देते. तर सांगा आणखी काय काय ऑर्डर आहे तुमची? आई, आजारी बाबा आहेत, तुम्ही नाही, तर स्वतःच्या हाताने का नाही बनवून घेत पोहे? प्रत्येक वेळी प्रत्येक कामासाठी मला आवाज देणे गरजेचे आहे का? इतके बोलून स्वाती तिथून तावातावाने निघून गेली. बिचारी पूर्ण दिवस घरातील कामे करून थकून जात असणार, म्हणूनच अशी बोलली असणार. तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी तिला चांगली ओळखते. आता जसा जसा तिचा राग शांत होईल तशी ती माझ्याकडे येऊन माफी मागणार. चला, मीच तुमच्यासाठी छान पोहे बनवून घेऊन येते. मनात चाललेला गोंधळ लपवत रजनीताई हसत म्हणाल्या आणि किचनमध्ये निघून गेल्या. दुसऱ्या दिवशी रजनीताई प्रतापरावांना म्हणाल्या, आज तुमच्यासाठी काही बनवायचे याचा विचार करत आहे. आता मी रोज तुमच्या आवडीनुसार खायला बनवेन. स्वाती, सकाळपासून घरात बरीच कामे करायची असतात, उगाचच काय त्या बिचारीला पुन्हा पुन्हा त्रास द्यायचा.
बोला काय खाणार राज? रजनीताई काही बोलल्या तरी प्रतापरावांना सगळं समजलं होतं. कालच्या स्वातीच्या वागण्यानंतर त्यांना आपल्या सुनेकडून पुन्हा अपमानित व्हायचे नव्हते. म्हणूनच त्या आजपासून स्वतःचं जेवण स्वतः बनवायचे सांगत आहे. प्रतापराव म्हणाले, तू जे बनवशील ते मी खाईल. रजनीताई उठल्या आणि स्वयंपाकघरात गेल्या. पण हे काय? किचनला कुलूप लावले होते, पण आजपर्यंत तर कधीच किचनला कुलूप लावले नव्हते. मग आज हे सगळं का? असा विचार करून रजनीताई स्वातीला आवाज देऊ लागल्या. काय झालं आई? एवढा का आरडाओरडा करतात? स्वाती रागातच ओरडत म्हणाली. रजनीताई म्हणाल्या, सुनबाई हे काय? किचनला कुलूप? आजपर्यंत या घरात किचन किंवा देवघराला कधीही कुलूप लावले गेले नाही. हो, कारण या घरात 2 भुकेलेले प्राणी राहू लागले आहेत, ज्यांना सतत भूक लागते. आता आमच्या घरात कुबेराचा खजिना तर नाही ना हो, जो त्यांच्या 5 वेळच्या जेवणाचा भार उचलू शकेल. त्यामुळे आम्हाला कुलूप लावावे लागले. स्वाती नेल पॉलिश सुकवत असे म्हणाली. सुनबाई, तू आम्हाला भुकेलेले प्राणी म्हणालीस का? रजनीताई हळूच म्हणाल्या. आता तुझी एवढी ही भोळ्या नाही का? माझे शब्द तुम्हाला समजू शकणार नाहीत. तुमच्या भुकेला मी कंटाळले आहेत. आत्तापासून तुम्ही दोघे काय खाणार आणि किती खाणार यावर मी बारीक लक्ष ठेवेन. तुम्हा दोघांना जेवण कधी आणि किती मिळेल हे मी ठरवेल. स्वाती असे बोलताच रजनीताईंचा राग अनावर झाला. आम्हाला प्राणी म्हणतेस? इतकी तुझी हिंमत कशी झाली? आणि तू आमच्या खाण्यापिण्याचा हिशोब ठेवणार? हे माझे घर आहे आणि आम्ही इतके गरीब नाही की आम्ही अन्न अर्धवट खाऊ किंवा मोजून मापून खाऊ. येऊ देत स्वराजला घरी. जेव्हा त्याला कळेल की तू कशी वागलीस आमच्यासोबत, तेव्हा तो तुला धडा चांगला शिकवेल. स्वाती म्हणाली, होय, जणू काही त्यांना माहीतच नाही आणि तुम्ही लोक असेच म्हणाल हे त्यांना ठाऊक होते. म्हणूनच त्यांनी आधीच हे सर्व प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केलेली आहे. आता तुम्ही लोक आमचे आश्रित आहात. आणि आई, आत्ता आजपासून या घरात तुम्हा दोघांना फुकट भाकरी सुद्धा मिळणार नाही. बाबा तर आजारी आहे, पण तुम्ही ठीक आहे ना? म्हणून घरातील सर्व कामे तुम्ही करायची आहेत. नाहीतर तुम्हा दोघांना घरातून बाहेर काढायला मला जास्त वेळ लागणार नाही. बिचारा रजनीताई गुपचूप रिकाम्या हाताने आपल्या खोलीत परतल्या. तर प्रतापराव थरथरत्या आवाजात म्हणाले, पाहिलंच ना, म्हणूनच मी माझी सर्व संपत्ती स्वराजच्या नावावर करत नव्हतो. पण तो इतक्या खालच्या पातळीला जाईल असा विचार कधीही केला नव्हता. आता तर ह्या वयात घरातील कामे, नाहीतर या घरचे मालक आपल्याला घराबाहेर काढतील. रजनीताई मोठ्या मनाने म्हणाल्या, मला वाटायचे की ती खूप खोटे बोलते. तिनेच माझ्या मुलाचे डोके खाल्ले असणार. माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास आहे. येऊ देत स्वराजला. एकदा घरी खरं काय आहे ते कळेलच. रात्री स्वराज घरी आल्यानंतर रजनीताई त्याला म्हणाल्या, बाळा बघ सून काय म्हणते. माझा विश्वास बसत नाही. मला माझ्या संस्कारांवरती पूर्ण विश्वास आहे. म्हणून मी तिला आणि तुझ्या वडिलांनाही सांगितलं की ती जे काही बोलत आहे ते तसे काही नाही. आम्ही तुझी आई वडील आहोत ना, की या घरचे गुलाम. त्यावर स्वराज म्हणाला, आई माहीत नाही तुम्ही दोघे कोणत्या युगात जगत आहात. आजच्या काळात कोणी कोणाचे नाही, फक्त पैसाच सर्व काही आहे. आणि तुम्हाला काय वाटते की मी आणि स्वातीने आयुष्यभर तुमची हाजी करावी, तुमच्या पुढे मागं करावं, तुमची सेवा करावी का? रजनीताई आशेचा किरण मनात घेऊन उभ्या होत्या की कदाचित स्वराज स्वातीवर ओरडेल, तिच्या विरुद्ध आपल्या आईवडिलांच्या बाजूने उभा राहील. पण स्वराजने त्यांच्या आशेवर पाणी फिरवले आणि रजनीताई काहीच न बोलता ढसढसा रडू लागल्या. आता तर स्वातीला आणखीच मोकळीक मिळाली होती. त्यांना बोलण्याची आधी स्वातीने किचनला कुलूप लावले. त्यानंतर दिवसातून 3 ऐवजी 2दा जेवण बनवू लागली आणि उरलेले शिळं अन्न त्या दोघांना देऊ लागली. प्रतापराव आधीच आजारी होते, आता जास्तच आजारी पडू लागली. एके दिवशी रजनीताई खूप अशक्तपणा जाणवत होता. एकतर घरातील सर्व कामे आणि त्याशिवाय अन्नही नीट मिळत नव्हते. अशक्त होणं स्वाभाविकच होतं. घरची सगळी कामे उरकून थोडा वेळ पडून राहण्याचा विचार करत असताना त्यांचा डोळा लागतो. दरम्यान प्रतापराव खोलीतून बाहेर पडतात आणि स्वातीला सांगतात की, सुनबाई, आज रात्रीचं मला जेवण देऊ नकोस. त्याऐवजी तू तुझ्या सासूला पोटभर जेवण दे. तिला खूप अशक्तपणा जाणवत आहे. ठीक आहे, मग तुम्हाला अशक्तपणा नाही जाणवणार ना?
तुम्ही दोघे असेच वागत आहात जणू काही मी तुम्हा दोघांना उपाशीच ठेवते. दिवसभर तर काही कामं करू शकत नाही, फक्त खायला हवे ह्या दोघांना. स्वाती रागातच म्हणाली. त्यानंतर रजनीताई उठल्या. अरे उशीर झाला मला उठायला, तुम्ही मला उठवले का नाही? प्रतापराव म्हणाले, तू एवढ्या आरामात झोपली होतीस की तुला उठवावेसे वाटलेच नाही आणि मी जेवायला निघून गेलो. आता तू पण जाऊन जेवून घे. रजनीताई म्हणाल्या, तुम्ही जेवलात का? चला बरं, काय झालं? तुम्हाला वेळेवर जेवायलाही हवं. बरं स्वातीने काय बनवलं आहे? म्हणजे पुन्हा शिळं अन्न खायला दिले नाही ना? प्रतापराव जरा चिडून म्हणाले. अगं रजनी, खूप प्रश्न विचारतेस, एवढे नको विचारत जाऊ. जेवून घे. जे काही बनवले आहे ते. जिवंत तर राहायचं आहे ना. चव तर कधीच विसरलो आहे. ठीक आहे, ठीक आहे, चिडू नका, असे म्हणत रजनीताई निघून जातात. तेव्हा त्या स्वतःचं ताट पाहता तेव्हा आश्चर्यचकित होतात. कारण स्वाती त्यांना रोज 1 वाटी डाळ आणि 2 पोळ्या द्यायची, पण आज 2 वाट्या डाळ आणि 4 पोळ्या त्यांना होत्या. त्यांना त्याची उत्सुकता आवरता आली नाही आणि त्यांनी विचारले, काय झालं स्वाती, आज माझ्या ताटात इतकं जेवण? तुला भूक नाही लागली का? यावर स्वाती म्हणाली, जास्त बोलू नका. जे मिळेल ते खा, नाहीतर हेही मिळणार नाही. त्यांना भूक लागलेली होती म्हणून त्यांनी पुढे सुनेला काही न विचारता पटकन जेवून घेतले. मग त्यांनी भांडी वगैरे धुवून त्यांच्या खोलीत झोपायला निघून गेल्या. आज पोटभर जेवल्याची गोष्ट प्रतापरावांना सांगायची होती, पण त्या खोलीत गेल्या तेव्हा प्रतापराव झोपले होते. सकाळी सांगेल असा विचार करत रजनीताई झोपी गेल्या. सकाळी जेव्हा रजनीताई यांना जाग आली तेव्हा प्रतापराव त्यांच्या पलंगाखाली पडलेले होते. त्यांच्या तोंडातून रक्त वाहत होते. रजनीताईंनी आपल्या मुलाच्या समोर हातपाय जोडून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा मुलगा त्याच्या वडिलांना सरकारी हॉस्पिटलमध्ये सोडून परत आला. डॉक्टरांनी रजनीताई यांना ताबडतोब रक्ताची व्यवस्था करण्यास सांगितले, परंतु बऱ्याच ठिकाणी भटकूनही त्यांना रक्त कुठेच मिळाले नाही. तेव्हा त्या मुलाच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या, जिथे त्यांना भिकारी बोलून हाकलून देण्यात आले होते. इतक्यात आई काहीतरी खाऊन घ्या, तो सिक्युरिटी गार्ड रजनीताई यांना चहा बिस्किट देत म्हणाला. पण तितक्यात डॉक्टर बाहेर येऊन म्हणाले की माफ करा, आम्ही प्रतापराव यांना वाचवू शकलो नाही उशीर झाल्यामुळे. रजनीताई यांचा घास तोंडात जाण्याआधीच खाली जमिनीवर पडतो. त्यांनी पाहिले की प्रतापराव अगदी शांत झोपले होते. त्यांना समजले होते की आता ते गेले आहेत. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे रजनीताई यांच्या डोळ्यात अश्रूचा एकही थेंब नव्हता. इतक्यात रजनीताईंना सर्वात आधी त्यांची मुलगी निकिताचा फोन आला. हे सगळे इतक्या लवकर घडलं की मुलीला कळवण्याची संधीच मिळाली नाही. 1 तासाच्या आत त्यांचं संपूर्ण जग संपलं होतं. रजनीताईंनी फोन उचलून सांगितले की बाळा, तुझ्या वडिलांना शांती मिळालेली आहे. ते माझ्या आधी गेले हेच बरं झालं, नाहीतर एकटेच राहिले असते तर मी गेल्यावरही मला शांती मिळाली नसती. हॅलो आई, हे तू काय बोलत आहेस? बाबा सुद्धा काल रात्री मला खूप काही सांगत होते आणि पुन्हा पुन्हा हेच बोलत होते की आईची काळजी घे. काय झालं आई? निकिता तिकडून फोनवर बोलत होती, पण आता रजनीताई निशब्द होऊन खाली बसल्या होत्या. त्या रडतही नव्हत्या आणि कोणासोबत बोलतही नव्हत्या. बातमी कळाल्यावर स्वाती हॉस्पिटलला पोहोचली. तेव्हा पाहिले की बाबा आत राहिले नाही आणि आई त्यांच्या जवळ मूर्ती बनवून बसली आहे. तो सिक्युरिटी गार्डही रजनीताई यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होता. पण रजनीताई जागेवर स्तब्ध होऊन बसल्या होत्या. संध्याकाळपर्यंत प्रतापराव अंतिम विधी पूर्ण झाली होती, पण त्यांची मुलगी परदेशात राहत असल्या कारणाने ती अजूनही पोहोचलेली नव्हती. त्या सिक्युरिटी गार्डने रजनीताई यांना सहानुभूती दिली आणि पाणवलेल्या डोळ्यांनी संध्याकाळी त्यांच्या घरी निघून गेला. रजनीताई प्रतापरावांशिवाय दगडासारखी होती. दुसऱ्या दिवशी स्वाती म्हणाली, स्वराज, निकिता तुझी बहीण उद्या येणार आहे. जर तिला कळालं की बाबांना आपल्यामुळे जीव गमवावा लागला तर ती काय करेल माहीत नाही. यावर स्वराज घाबरत म्हणाला, तिला कोण सांगणार? दगड झालेली माझी आई ही. यावर स्वाती म्हणाली की मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की आजपर्यंत आईने निकिताला फोन करून का सांगितले नाही आणि कोणास ठाऊक सांगितलेही असणार. तेव्हा स्वराज म्हणाला की तू निकिताला ओळखत नाहीस का? जर तिला हे सर्व आधी कळाले असते तर ती खूप आधीच इथे आली असती. स्वाती म्हणाली, मी काय म्हणते, तुमच्या वडिलांचे आधीच निधन झाले आहे आणि आता ह्या वेड्या म्हातारीला त्यांच्याकडे पाठवून सर्व समस्या संपवून टाकू. मग निकिताची किंवा तर इतर कोणाचीही भीती राहणार नाही.
सगळ्यांना हे सांगू की वडिलांच्या निधनाच्या शॉकमध्येच ती आम्हाला सोडून निघून गेली आणि म्हणूनच स्वातीने खीरमध्ये विष मिसळले आणि तिच्या सासूला खायला घेऊन आली. पण तिला कुठे माहीत होतं की निकिता उद्या येणार असल्याचे सांगून आजच घरी आलेली होती. कारण तिला आपल्या घरची सगळी परिस्थिती स्वतःच्या डोळ्यांनी बघायची होती. तिच्या वडिलांनी तिला घराच्या चाव्यांचा एक सेट दिला होता, कारण ती परदेशात राहते आणि घरी कोणी नसले तरी ती हवी तेव्हा येऊ शकते. पण तिला कुठे माहीत होतं की ही एक चावी एक दिवस आपल्याच घराची जासूसी करण्यासाठी वापरावी लागेल. जेव्हा स्वाती रजनीताईंना खीर खाऊ घालणार होती तेव्हा निकिता त्यांच्या घरात लपून बसली होती, कारण तिने तिचा भाऊ आणि वहिनीचे जे काही बोलणे होते ते सर्व ऐकून रेकॉर्ड केले होते. निकिताने स्वातीच्या जोरात एक कानाखाली मारली. तुझी हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांचा जीव घेण्याची, आणि आत्ता तुला माझ्या आईलाही ठार मारायचे आहे. निकिताला तिथे पाहून दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. काय झालं वहिनी? मला इथे असं बघून आश्चर्यचकित झाला. त्या दिवशी बाबांनी मला फोन करून सर्व काही सांगितले होते आणि मला तुमचा खूप रागही आला होता. वाटलं की आत्ताच्या आत्ता तुम्हा दोघांची चांगली खबर घ्यावी, पण मग मला वाटले की तुम्हा दोघांना रंगेहात पकडावे लागेल. त्यानंतरच मी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकेल. वडिलांशी बोलून मी निघालीच होती इथे येण्यासाठी, पण काही तांत्रिक कामामुळे मला बाबांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही. पण आज तुम्ही लोकांनी आईची विल्हेवाट लावण्याच्या बोलण्यात गुंग असताना मी गुपचूप घरात शिरले. मला एकच खंत असेल की आई वडिलांनी मला हे सर्व आधीच सांगितले नाही, नाहीतर आज वडील सुद्धा ह्यात असते. तोपर्यंत पोलीसही तेथे पोहोचले होते. या सर्व पापी लोकांना घेऊन जा साहेब. त्यांनी प्रथम माझ्या आई वडिलांची सर्व मालमत्ता फसवणुकीने हिसकावून घेतली, नंतर माझ्या वडिलांना उपाशी ठेवले आणि आता हे माझ्या आईला विष देऊन मारणार होते. हाच हा पुरावा आहे. पोलीस आणि निकिताचे हे रूप पाहून ते दोघे भीतीने थरथर कापू लागले आणि रजनीताईंच्या पायावर पडून माफी मागू लागले. पण रजनीताई काही बोलल्याच नाही आणि पोलीस त्या दोघांना घेऊन निघून गेले. निकिताने आईला मिठी मारली आणि दोघी खूप रडल्या. तिथे तिची आई एकच वाक्य बोलत होती, चांगलं झालं की ते माझ्या आधी निघून गेले. शांतता मिळाली तुझ्या वडिलांना. रजनीताई यांनी आपली सर्व संपत्ती आपल्या मुलीच्या आणि त्या सिक्युरिटी गार्डच्या नावावर केली, ज्याने आपले रक्त देऊन प्रतापरावांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण नशिबाने त्यांची साथ दिली नाही आणि ते हे जग सोडून निघून गेले. आणि निकिता तिच्या आईला सोबत घेऊन कायमची परदेशात निघून गेली. मित्रांनो, सर्वच मुले स्वराजसारखी नसतात, परंतु आई वडिलांनीही मुलांना सर्व काही देण्या अगोदर आपल्या भविष्याची तरतूद करून ठेवावीच. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.